नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तरंगे सर ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून 10वी विज्ञान भाग 1 मधला दुसरा चॅप्टर आपला सुरुवात आहे। त्याच्या मागच्या पिरियड मध्ये आपण डोबरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघितली, ज्याच्यामध्ये गुण बघितले, दोष बघितले आणि आपण असं सांगितले की बाबा ह्याच्या पुढची जी आधुनिक आवर्त सारणी आहे ती पूर्णपणे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीवर अवलंबून आहे असं आपण सांगितलं। तर आधुनिक आवर्त सारणी बघण्याच्या अगोदर आपणाला काही गोष्टी माहित असणं गरजेचे आहे। कोणत्या? ज्यावेळेस धडा सुरुवात झाला त्यावेळेस मी तुम्हाला एक 20 मूलद्रव्याचं संज्ञा अनुअंक लक्षात ठेवायला सांगितलं होतं, ज्याच्यामुळं आता खरं त्याची गरज आता आहे। हायड्रोजन H1, हेलियम He2, लिथियम Li3, बेरिलियम Be4, बोरॉन B5, कार्बन C6, नाइट्रोजन N7, ऑक्सीजन O8, फ्लोरीन F9, नियॉन Ne10, सोडियम Na11, मैग्नीशियम Mg12, एल्युमिनियम Al13, सिलिकॉन Si14, फॉस्फरस P15, सल्फर S16, क्लोरीन Cl17, आर्गॉन Ar18, पोटॅशियम K19, कॅल्शियम Ca20। एवढे तरी माहित असणं गरजेचं आहे। नसेल तर परत एकदा पाठ करा, कारण ह्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिल्यानंतर त्याच्यावरून त्याची संयोजक काढायची आहे, ज्याला आपण व्हॅलेन्सी म्हणतो। तर आता सगळेजण बघा, मी त्याचा एक टेबल तयार करणार आहे आणि मग तुम्हाला ते समजावून सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो मी तुम्हाला टेबल करून दाखवणार आहे, हा टेबल तुम्हाला या धड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टेबल आहे। इथं मी 10 मूलद्रव्यासाठी एक टेबल बनवलाय, इथं मी 11 ते 20 साठी टेबल बनवलेला आहे। ज्या टेबल मध्ये मला मूलद्रव्य, त्याचा अनुअंक, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्याच्यावरून त्याची संयोजन लिहायची आहे आपल्याला। आता अगोदर मी सगळ्या टेबल मध्ये मूलद्रव्याचं नाव आणि त्याचा अनुअंक लिहितो। तुम्ही भी एकदा लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला पाठ होऊन जाईल। पहिला आहे मूलद्रव्य हायड्रोजन, अनुअंक 1, हेलियम अनुअंक 2, लिथियम अनुअंक 3, बेरिलियम अनुअंक 4, बोरॉन अनुअंक 5, कार्बन अनुअंक 6, नाइट्रोजन अनुअंक 7, ऑक्सीजन अनुअंक 8, फ्लोरीन अनुअंक 9, नियॉन अनुअंक 10। आता पुढले 11वा सोडियम अनुअंक 11, मैग्नीशियम अनुअंक 12, एल्युमिनियम अनुअंक 13, सिलिकॉन अनुअंक 14 14
14, फॉस्फरस अनुअंक 15, सल्फर अनुअंक 16, क्लोरीन अनुअंक 17, आर्गॉन अनुअंक 18, पोटॅशियम अनुअंक 19, कॅल्शियम अनुअंक 20. जसं मी न बघता लिहिलो तसं तुम्हाला हे न बघता लिहिता आलं पाहिजे, पाठ पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण हे एक भाग तुम्हाला विज्ञानच्या 20 धड्यामध्ये जवळपास 4 धड्यांमध्ये उपयोगाला येणार आहे. कार्बन कंपाऊंड मध्ये येणार आहे, रिॲक्शन लिहिताना येणार आहे. आलं का लक्षात? तर तुम्हाला ह्याचा उपयोग पुढे होणार आहे, म्हणून हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. बघा आता मूलद्रव्य त्याचा अणुअंक लिहिल्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं लिहिलं जातं हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही 9वीला शिकलेला आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेत 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या कक्षेत 32 इलेक्ट्रॉन आहेत. 2, 8, 18, 32 या पद्धतीनं आपण त्याची मांडणी करू. आलं का लक्षात? आता मी सगळ्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहितो. कंसात लिहिलं जात आहे. अणुअंक 1 आहे म्हणून कंसात 1, अणुअंक 2 आहे म्हणून कंसात 2. 3 चं कसं लिहिलेलं बघा. 2,1 3 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1, 4 आहे. 2,2 5 आहे. 2,3 6 आहे. 2,4 7 आहे. 2,5 8 आहे. 2,6 9 आहे. 2,7 10 आहे. 2,8. आता अणुअंक 11 आहे. मांडणी कशी होईल? 11 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्यात 2, दुसऱ्यात 8, 10 झाले. उरला किती? 1. तिसऱ्यात 1. म्हणजे कसं? 2,8,1 12 म्हणल्यावर 2,8,2 13 महिन्यानंतर 2,8,3 2,8,4 2,8,5 2,8,6 2,8,7 2,8,8 19 म्हटल्यानंतर 2,8,8,1 9 लिखले जात नाही. ह्याच्यावरून आपल्याला त्याची संयोज्या करायचं. संयोज्या ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस मुलांना 11वी 12वीला किंवा डिग्रीला असताना सुद्धा कळत नाही की संयोज्या म्हणजे व्हॅलन्सी कोणाला म्हणायचं. घोकंपट्टी केल्यासारखं विद्यार्थी उत्तर सांगतात. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही कधीही न विसरण्यासारखं आज शिकवणार आहे. कारण हे तुमच्या धड्यापुरतं मर्यादित नाही. हा भाग तुम्हाला पुढे 11वी 12वी पुढल्या हायर एज्युकेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे. एमपीएससी यूपीएससी ची जर तयारी करायला गेलात पुढे तुम्ही, तर तुम्हाला ह्या सगळ्याची गोष्ट परत शिकावं लागते. म्हणून आजचा पिरियड हा तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा पिरियड आहे.
संयोजक कोणाला म्हणायचं? अगोदर मी सांगतो संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या कोणाला म्हणायचं, ज्याच्यावरून संयोजक काढली जातात. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनला संयोज्य इलेक्ट्रॉन म्हणा आणि त्या संयोज्य इलेक्ट्रॉन वरून संयोज्य काढली जाते. म्हणजे थोडक्यात बघा, बोरॉनकडे 3 संयोज्य इलेक्ट्रॉन आहेत, फ्लोरीनकडे 7 संयोज्य इलेक्ट्रॉन आहेत, फॉस्फरसकडे 5 संयोज्य इलेक्ट्रॉन आहेत, सोडियमकडे 1 संयोज्य इलेक्ट्रॉन आहे, कॅल्शियमकडे 2. या संख्येवरून आपणाला त्याची संयोज्य काढता येईल. अगोदर सांगतो मी संयोजक म्हणून, साध्या सोप्या भाषेत सांगतो, ऐका. अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती, सुरुवातीला द्विक स्थिती लागू पडते पण अष्टकच कॉमन. अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या किंवा भागीदारी करत असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोज्य व्हॅलन्सी म्हणतात. काय? अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या किंवा भागीदारी करत असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयोज्य व्हॅलन्सी म्हणतात. आता हे मी समजावून दाखवताना चांगलं कळेल तुम्हाला. आता मला संयोजन यायचं आहे. किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. द्विक स्थिती करायची आहे तर त्याला अजून एकाची गरज आहे, म्हणून याची संयोजन 1. बघा बरं का नीट, हे 2 आहे, द्विक स्थिती आहे, पूर्ण आहे द्विक स्थिती. त्याच्यामुळे इथं इलेक्ट्रॉन घेतले बी जात नाहीत आणि इलेक्ट्रॉन दिले बी जात नाही. द्विक स्थिती पूर्ण आहे. आता इथं 1 आहे, बरोबर आहे. या 1 कडे संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. उदाहरण दाखल आपण बघू. ह्याला जर अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर दुसऱ्याचे 7 घ्यावे लागतील, किंवा मग आपला 1 जर याने देऊन टाकला तर द्विक स्थिती येते. मला सांगा, दुसऱ्याचे 7 घेणं का आपला 1 देणं सोपं आहे? आपला 1 देणं सोपं आहे. म्हणून ह्याची व्हॅलन्सी 1, इथे याची 0 आहे, कारण हा देणारही नाही घेणारही नाही. पुढे बघा, किती आहेत संयोजक इलेक्ट्रॉन? 2. अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर 6 घ्यावे लागतील किंवा 2 द्यावे लागतील. 6 घेणं आणि 2 देणं कोणतं सोयीचं आहे? 2 देणं. म्हणून याची संयोजक 2. 3 आहेत, 5 घेऊन अष्टक करता का 3 देता? 3 देणं. 4 घेतले तर मी अष्टकच आहे, भागीदारी केली तर मी अष्टकच आहे, दिलं तर मी असंच आहे. म्हणून ह्याची संयोजक 4 आहे. इथं संयोजन ह्याला चूक होते बघा. जिथं चूक होते तिथं सांगायला उघड डोक्यात बसायला राहते. 1 आहे म्हणजे 1, 2 आहे म्हणजे 2, 3 आहे म्हणजे 3, 4 आहे म्हणजे 4, 5 आहे म्हणजे 5. असं नका ठेवू लक्षात. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला. आता बघा की 5 संयोजक इलेक्ट्रॉन आहेत. याला जर अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल, दुसऱ्याचे 3 घेतलं की 8 होतात
किंवा आपले 5 दिल्यावर बी द्विक स्थिती येते. मला सांगा, दुसऱ्याचे 3 घेणं आपले 5 देणं कोणतं सोयीचं? दुसऱ्याचे 3 घेणं. म्हणून याची संयुजा 5 नसून 3 आहे. 3 इथं 2 घेऊन अष्टक करणार का 6 देणार? 2 घेणार. 1 घेऊन अष्टक करणार का 7 देणार? 1 घेणार. अष्टक पूर्ण आहे, देणारही नाही, घेणारही नाही, भागीदारी करणार नाही. संयुजा 0 आहे. इकडेही तसंच. आता इथे जास्त सांगायची गरज पडत नाही. 1 देणार, संयुजा 1, 2 देणार, संयुजा 2, 3 ही 4, 5 आहे. 5 लिहू नका. 5 देणार आणि 3 घेणार. कोणतं सोयीचं? 3 घेणार. म्हणून संयुजा 3, इथं 2, पुन्हा इथं 1, इथं 0, इथं 1 आणि इथं 2. हा टेबल समोर तुमच्या जो आहे तो खूप महत्वाचा टेबल आहे. तुम्ही हा इतका व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. मी परत म्हणालो की इथं 4 होतं. बऱ्याच जणांचा डोक्यात काय ठेवतात ते सांगतोय का? 1 आहे म्हणून 1, 2 आहे म्हणून 2, 3 आहे म्हणून 3, 4 आहे म्हणून 4, 5 आहे म्हणून 5 नाही. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी 3 घ्यावे लागतील म्हणून 3, 2 घ्यावे लागतील म्हणून 2, 1 घ्यावं लागतं म्हणून 1. असंच इथं एकदा व्यवस्थित बघून घ्या. चांगल्या पद्धतीने लिहून घ्या व्यवस्थित. बघा, सांगतो परत एकदा. हायड्रोजन अणुअंक 1, इलेक्ट्रॉन स्वरूपन 1, संयोजन 1. हेलियम अणुअंक 2, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, द्विक स्थिती पूर्ण आहे म्हणून संयोजन 0. लिथियम 3, 2,1, 1 आहे म्हणून संयोजन 1. बेरिलियम 4, 2,2, 2 आहे म्हणून संयोजन 2. बोरॉन 5, 2,3, 3. कार्बन 6, 2,4, 4 आहे म्हणून संयोजन 4. नायट्रोजन 7, 2,5, 5 जरी असले तरी त्यानं 3 घेणार आहे म्हणून संयोजन 3. ऑक्सिजन 2, फ्लोरीन 1, निऑन 0. सोडियम 1, मॅग्नेशियम 2, अल्युमिनियम 3, सिलिकॉन 4, फॉस्फरस 3, सल्फर 2, क्लोरीन 1, आर्गॉन 0, पोटॅशियम 1, कॅल्शियम 2. अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजा बघितल्यानंतर आधुनिक आवर्त सारणी जी आजही वापरली जाते ती आधुनिक आवर्त सारणीची आज आपण फक्त सुरुवात करणार आहोत. आणि मग मेन पार्ट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार. इसवी सन 1913 साली बघा, 1913 साली म्हणजे 1800 साली त्याची वर्गीकरण सुरुवात झालं. 113 वर्षानंतर जवळपास 1913 साली हेनरी मोसले हा एक्स-रे नलिकेचा प्रयोग करत असताना असं लक्षात आलं त्याच्या
की मूलद्रव्याचा धनप्रभार म्हणजेच प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक आहे. हेनरी मोसलेला एक्स-रे नलिकेचा प्रयोग करत असताना काय लक्षात आलं? मूलद्रव्याचा धनप्रभार म्हणजेच प्रोटॉनची संख्या याला अणुअंक असे म्हणतात असं त्याच्या लक्षात आलं. का त्यांना अणुअंकाकडे वळला बघा. अणुअंकाची व्याख्या आपण सुरुवातीला बघितलेली आहे. हेनरी मोसलेला असं लक्षात आलं की अणुवस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्याचे मूलभूत गुणधर्म दाखवतो. काय लक्षात आलं हेनरी मोसलेला? आतापर्यंत ज्या 3 शास्त्रज्ञांनी अणुवस्तुमानांकाला महत्व दिलं त्याच्याही पेक्षा अणुअंक हा त्या मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे असं त्याने सांगितलं. मग आधुनिक आवर्ती नियम काय आहे बघा. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आठवा बरं. काय मेंडेलिव्हचा आवर्ती नियम? मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहे. अणुवस्तुमानांक शब्द काढून टाका आणि अणुअंक लिहा. आधुनिक आवर्ती सारणीचा नियम तयार. कसा? मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. दोघांच्या नियमामध्ये काय फरक? मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमामध्ये अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात आणि आधुनिक आवर्ती सारणीच्या नियमामध्ये मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा त्याचा नियम. नियम केल्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे का? मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. कुणाच्या? अणुअंकाच्या. हा मूळ बदल केला त्यांनी. जो मागच्या शास्त्रज्ञांनी केलेला होता त्याच्यामध्ये बदलला. त्यांनी सगळ्यांनी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. पण या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणीला आवर्त सारणीचे दीर्घ रूप असे सुद्धा म्हणतात किंवा दीर्घ रूप आवर्त सारणी असं सुद्धा त्याचं नाव आहे. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचं अजून एक नाव काय? दीर्घ रूप आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी दूर झाल्या. ते बघणार आहोत आपण कशा पद्धतीने त्या त्रुटी दूर झाल्या. पण आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी दूर झाल्या. आता आधुनिक आवर्त सारणीची रचना काय बघू. पूर्ण मोठी ज्या रचनेमध्ये जवळपास 20-22 पॉइंट तयार केलेले आहेत. म्हणजे ती एकदा 20-22 पॉइंट तुम्हाला लक्षात आले की ती पूर्ण रचना येणार आहे. तर तो भाग जो आहे आपण तो पूर्ण भाग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. आज आपण या ठिकाणी
सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉन स्वरूपाला आणि संयोजा बघितली आणि त्याच्यानंतर आधुनिक आवर्त सारणीचं सुरुवात बघितली. ज्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण महत्त्वाचा भाग सांगितला की अनुअंक कुणाला म्हणलं हेनरी मोसलेला, मूलद्रव्याचा धनप्रभार किंवा प्रोटॉनच्या संख्येला. आणि त्यांनी सांगितलं की बाबा अणुवस्तुमानांकापेक्षा अनुअंक हा त्याचा मूलभूत गुणधर्म आहे. मूलद्रव्याची मांडणी त्यांनी अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. आधुनिक आवर्ती नियम सांगितला. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अनुअंकाचे आवर्ती फल असतात. आधुनिक आवर्त सारणीला दीर्घ श्रेणी आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घ रूप असं सुद्धा म्हणतात. आणि मूलद्रव्याची मांडणी अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी दूर झाल्या. हा भाग या ठिकाणी आपण इथंच थांबू. नेक्स्ट पिरियडमध्ये पुढला भाग. ओके, धन्यवाद.